नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही। मात्र त्यापूर्वीच नाशिकमध्ये भाजपनं बॅनरबाजी केली आहे। बॅनरवर गिरीश महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच केलेल्या या बॅनरबाजीमुळे शहरामध्ये चर्चा रंगली आहे। आढावा घेतलाय शुभम बोडके यांनी। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच नाशिकमध्ये आता गिरीश महाजन पालकमंत्री पदाचं जे आहे ते बॅनर लागलेलं आहे। मी सध्या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सीबीएस या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री अशाचं जे आहे ते 3 बॅनर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर नाशिकचं पालकमंत्री पद नेमकं कोणाला मिळणार या संदर्भात चर्चा सुरू असताना नाशिकचं पालकमंत्री पदाचा जो तिढा सुटल्याची चर्चा सुरू आहे। नाशिकचं पालकमंत्री पद हे भाजपलाच मिळणार अशी चर्चा सुरू असताना आता नावाची घोषणा होण्याच्या आधीच गिरीश महाजन यांचे जे आहे ते पालकमंत्री पदाचा जो आहे तो बॅनर आपल्याला नाशिकच्या सीबीएस या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे आता या बॅनरनं नाशिकच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर नाशिकमध्ये महायुतीकडनं 3ही पक्षाने दावा केलेला होता आणि त्यानंतर आता संपूर्ण नाशिकमध्ये जे आहे ते भाजपला हे पालकमंत्री पद जाईल अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।